पावसाळा आला की सह्याद्रीचं सौंदर्य खुलून दिसतं आणि त्यात ताम्हिणी घाट म्हणजे तर एक निसर्गरम्य ठिकाणच. हिरवेगार डोंगर, वळणवळणाचे रस्ते, धुक्याने झाकलेले घाट आणि मार्गावर भेटणारे असंख्य धबधबे, हे सगळं डोळ्यांना आणि मनालाही प्रसन्न करून टाकतं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ट्रॅव्हल बडी ओंकार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज आपण चाललोय एक अपरिचित किल्ला एक्सप्लोर करायला, जो किल्ला स्वराज्याची राजधानी होणार होता. तो किल्ला म्हणजे आहे सुधागड. सुधागड हा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून अष्टविनायकांपैकी मानाच्या पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिरापासून हा किल्ला अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. सुधागड या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दर्यागाव या गावातून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली होती. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा प्राचीन किल्ला केवळ इतिहासासाठीच नव्हे तर आपल्या देखण्या निसर्गासाठीही प्रसिद्ध आहे. जाता जाता अचानक पावसाचं आगमन झालं. संपूर्ण परिसर चिंब भिजून गेला. थोडं पुढे गेल्यावर पायवाटेवर घनदाट झाडी लागते. तिथेच आजूबाजूच्या माळावर जनावरे निवांतपणे चरताना दिसतात. तुम्ही पाहू शकता, हा आहे पहिला शिडीचा मार्ग. इथून वरती आपल्याला गडावर जाता येते. यानंतर येतो दुसरा शिडीचा मार्ग आणि इथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा. गड चढताना वाटेत जुन्या दगडी पायऱ्या लागतात. काळाच्या ओघात झिजलेल्या पण अजूनही मजबूत असलेल्या या पायऱ्या फक्त वर घेऊन जात नाहीत तर निसर्ग, इतिहास आणि साहस यांची अनुभूतीही देतात. गड चढून आल्यानंतर समोर जो दिसतो तो आहे काळ्या दगडांनी बांधलेला उंच आणि मजबूत असा चिलखती बुरुज. बुरुजाच्या आतूनच एक लहान मार्ग असून या मार्गाने बुरुजाच्या खालील अर्धगोलाकार अशा तटबंदीवर उतरता येते.
गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचे भले मोठे कमळतळे दिसून येते. याच तळ्याच्या काठावर असणारी सिद्धेश्वर महादेवाचे शिवमंदिर देखील पाहायला मिळतं. मंदिराच्या आतमध्ये जाताना समोर आपल्याला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळाली. पुढे नंदी महादेवाची पाषाणाची मूर्ती आपल्याला दिसून येते. आणि हे आहे ते सिद्धेश्वर महादेवाचे शिवलिंग. कमळतळाच्या आजूबाजूला अजूनही काही जुन्या बांधकामाचे अवशेष व दगडी भिंती मोडकळीला आलेल्या पाहायला मिळतात. कमळतळ्यापासून थोडे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला काही अवशेष देखील पाहायला मिळतात. कदाचित हे वाड्याचे अवशेष असावेत. आता आपण निघालो आहोत पंत सचिवांच्या वाड्याकडे. हा वाडा पेशवे काळात बांधल्याचे सांगितले जाते. हा वाडा पाहताना आजही त्या काळातील राजकीय महत्त्व, कारभाराची दिमागदार व्यवस्था आणि गडावरचे वैभव डोळ्यासमोर उभं राहतं. आम्ही गेलो त्यावेळेस वाडा बंद असल्यामुळे वाडा आम्हाला बाहेरूनच पाहावा लागला. वाड्याच्या जवळच आपल्याला एक महादेवाचे मंदिर देखील दिसून येतं. त्याच्याच थोडं पुढं या छोट्याशा मंदिरात कदाचित गणपतीची मूर्ती असावी. दगडात कोरलेली पण थोडीशी झिजलेली दिसून येते. तर मित्रांनो, आपण आलो आहोत सुधागड किल्ल्याच्या बोराई देवीच्या प्राचीन मंदिरामध्ये. मंदिराच्या बाहेरच सुंदर अशी हत्तीमाळ आहे. हत्तीमाळ म्हणजे थोडक्यात हत्तीच्या पाठीवर कोरलेली सुंदर अशी दीपमाळ. बोराई देवीच्या मंदिराच्या आवारातच अनेक विरगळी एका रांगेमध्ये रचून ठेवलेल्या बघायला मिळतात. गडदेवता बोराई देवीचं नाव बोराई म्हणजे बोरचं रक्षण करणारी. बोराई देवीच्या नावावरूनच सुधागडला बोराईचा किल्ला म्हणून ओळखलं जातं. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात अनेक स्मृतिशिळा आहेत. या पाहून सुधागडासाठी ज्या मावळ्यांनी आपलं रक्त सांडले त्यांच्या बलिदानाची जाणीव आपल्याला होते.
सुधागडच्या माथ्यावर उभं राहिलं की सभोवतालचा निसर्ग डोळ्याचं पारणं फेडतो. इथून लांबवर नजरेला भुरळ घालणारी एक खास कातर रांग दिसते, ती म्हणजे तैलबैला. इथेच जवळ भोराई देवीच्या मंदिराच्या समोरच मारुतीरायाचं एक छोटेखानं मंदिर आहे. या मंदिरापासून पुढे जाणारी वाट आपल्याला गडाच्या महादरवाजापाशी घेऊन जाते. बहमनींच्या काळामध्ये या सुधागड नावाचा उल्लेख बोरपासा होतो आणि पुढे जेव्हा बुरहान निजामशाह अनंतामध्ये विलीन झाला त्यावेळी हा किल्ला निजामशाहीमध्ये असल्याचा उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळतो. निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला आदिलशाहीमध्ये गेला आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी या गडाचं नाव बदलून सुधागड असं करण्यात आलं. गडाचा एकंदरीत विस्तार पाहता गडाच्या डागडुजीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5000 होणांची तरतूद या गडासाठी केली होती. आता आपण पाहतोय तो आहे सुधागड किल्ल्याचा महादरवाजा. या महादरवाज्याची व श्रीमान रायगडाच्या महादरवाज्याची रचना अगदी हुबेहूब आपल्याला सारखीच पाहायला मिळते आणि म्हणूनच सुधागड हा रायगडाचा जुळाच किल्ला आहे की काय असा भास आपल्याला हा महादरवाजा पाहताना होतो. डोळ्याचं पारणं फेडणारं सुरेख बांधकाम आणि मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा आजही या दरवाजावर पाहायला मिळतात. दरवाजाच्या वरच्या बाजूला शरभ शिल्पे आणि राजचिन्ह कमळपुष्प पाहायला मिळतात. म्हणून तर या महादरवाजाची रचना बघितल्यावर आपोआप आठवण होते ती दुर्गराज श्रीमान रायगडाच्या महादरवाजाची. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला असलेला सुधागड किल्ल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी एका नव्या साहसात. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.